नमस्कार, मी जयंती साळुंखे लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आहे 1 जानेवारी 2025। तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि आज मी एक सुंदर असा कार्यक्रम बघायला चाललो आहे। आज आहे 1 जानेवारी असल्यामुळे आज आपले सुप्रसिद्ध विजय परब बुवा यांचा 75वा वाढदिवस साजरा होतोय आणि हा वाढदिवस साजरा होतोय कराळे हॉल कासार्डे या ठिकाणी। आणि त्यांची आता सकाळची प्रभात फेरी म्हणजे त्या ठिकाणी रथयात्रा आहे आणि ती रथयात्रेने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। तर आता मी कासार तिठा या ठिकाणी चाललो आहे आणि कासार तिठा ते कराळे हॉल असं ही रथयात्रा आहे। आणि विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमाला अनेक नामांकित बुवा, आपले कोकणातले सुप्रसिद्ध बुवा सगळे एकत्र होणार आहेत। आणि हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विजय परब यांच्या शिष्य म्हणजे परिवार जो आहे त्यांनी सगळा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सुंदर असा अप्रतिम असा कार्यक्रम बघायला आपण चाललो आहे आणि आपल्या नववर्षाची सुरुवात ही संगीतमय होणार आहे या कार्यक्रमामुळे। तर आता आपण जाणार आहोत आणि पाहूया कशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन आहे ते। तर आता मी चाललो आहे कासार्डे तिथं तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि तिथून त्यांची रथयात्रा कराळे हॉलपर्यंत जाणार आहे आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तर संपूर्ण कार्यक्रम आपण बघूया कशा प्रकारे या ठिकाणी साजरा होतो तो।
अशा प्रकारे तुला झालेली आहे. जिओ चालू VIR होता तर गेला. आणि मुलांच्या कारकिर्दीचा वावर करण्याची महिलांचा झेंडा खांद्यावरती निस्वार्थ वृत्तीनं एक भजनी म्हणून जी सेवा दिली त्या कर्तव्याची पोचपावती आहे. भजन महर्षी भजन सम्राट परशुरामराव आचार्यांचे कृपा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहे आणि तेच आशीर्वाद त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीला साधत्व करताना दिसते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात भवानी भजनी भावाचे योगदान फुलांचा वर्षावात
या ठिकाणी आता पूजा चालू आहे आणि सगळे बुवांचे शिष्य बुवांच्या समोर बसलेले आहेत. इकडे सगळे का तर पेंटेनच होतात. एका मिनिटात पेटा सर्व शिक्षक आणि पालकांचे सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. या संपूर्ण कार्यक्रमामुळे मी सांगू इच्छितो की एक चैतन्यमय वातावरण या ठिकाणी उभं राहिले, जुनी नाती एकत्रित आले आणि भविष्यकाळासाठी ही नांदी ठरू शकते. अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी अनुभवता आलं, त्यामुळे उत्तरोत्तर कार्यक्रम अगदी रंगतदार स्थितीत जाऊन पोहोचला आहे आणि त्यामध्ये तुम्हा सगळ्यांची उपस्थिती त्या कार्यक्रमाला एक स्वरूप प्राप्त करून देण्यात प्रमाणित संपादन करून दिले. विजय बुवा यांच्या जीवनातील हा आनंददायक क्षण आहे.
ही श्रीमंती कुठल्याही बाजारपेठेत विकत मिळणार नाही, त्याच्यासाठी निस्वार्थ वृत्तीनं योगदान द्यावं लागतं. आणि भजनी बुवा म्हणून गेली अनेक वर्ष संपूर्ण सिंधुदुर्गभरात, संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांनी दिलेलं योगदान अलौकिक आहे. सदा हसो सदा फुलो या वाऱ्या संगे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर परपुआ, हॅपी बर्थडे टू यू. अतिशय सुंदर माहोल करणारं गीत या ठिकाणी चंदन भाईगावकर यांनी सादर केलेला आहे. त्यांच्यासाठी एका उत्स्फूर्त पंढरनाथ महाराज की जय. इकडे मस्त कार्यक्रम परत बुवांचा चालू आहे आणि आपल्याकडे दोन सुप्रसिद्ध बुवा आहेत, मंगेश खाडिये बुवा आणि श्रीकांत शिरसाट बुवा. तर काय या कार्यक्रमाबद्दल तुमचं मत सांगा बुवा, कसं कार्यक्रम आहे, म्हणजे हा कशा प्रकारचं आयोजन आहे आणि काय कार्यक्रम उत्कृष्ट प्रकारे विजय परब बुवाच्या शिष्यांनी केला आहे, संपन्न होतोय. बरोबर. या कार्यक्रमाला खरोखरच असं एक प्रसिद्धी द्यायला पाहिजे की 75 वर्ष पूर्ण झाली विजय परब बुवांना. बरोबर. 65 वर्ष त्या बुवांनी भजनं केली पहाडी आवाजामध्ये. बरोबर. या आम्ही साक्षात त्यांना बघितलेलं आहे. बरोबर. प्रकाश पारकर बुवा आणि विजय परब बुवा म्हणजे एकदम दोघांची जुगलबंदी व्हायची त्या टायमाला. नटीची पारंपरिक भजनं व्हायची, भारूड सांगायची पद्धत आज विजय परबांकडे एवढी मस्त जबरदस्त होती. त्या या सर्व ह्याच्यामध्ये 65 वर्ष भजन म्हणून बुवांनी सादर केलंय आपल्या सिंधुदुर्गामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि अशा ह्या महान व्यक्तीचा आज 75वा वाढदिवस साजरा होतोय, संपन्न होतोय. आणि त्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं आम्हाला शिक्षकांनी आणि या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमावर उपस्थिती दाखवली आहे. आणि कदम परिवार पण त्या सहभागी आहे. आमचे कदम पंचाळ पाटील सर्व ह्या भजन क्षेत्रामध्ये आम्ही एकत्र झालोय सगळेजण. या ठिकाणी मोठे ज्येष्ठ बुवा या ठिकाणी आलेले आहेत. भगवान लोकरे बुवा, श्रीधर मुनगेकर बुवा, प्रमोद हरियान बुवा, प्रकाश चिले बुवा, तसेच माऊली सावंत पकवाजवादक, असे सगळे ज्येष्ठ बुवा या ठिकाणी आलेले आहेत. आणि परबुवांच्या शिष्यगणांनी खरोखरच असा माहोल बनवलाय की खरोखरच असा या ठिकाणी मोठा संपन्न सोहळा साजरा होतोय. आणि अशा या सोहळ्याला आम्हाला निमंत्रित केलं, त्याबद्दल आम्ही परबुवांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या शिक्षकांचे आभार मानतो. सांगून धन्यवाद. तुम्ही बोला शिरसाट बुवा, तुमचं काय मत आहे कार्यक्रमाबद्दल, कसा वाटला कार्यक्रम? कार्यक्रम अतिशय सुंदर वाटला. या ठिकाणी भजन सम्राट विजयजी परबुवा यांचा 75वा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आज या ठिकाणी साजरा होतोय. अनेक नामवंत भजनी बुवा या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांचा या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो. असेच वाढदिवस सर्व बुवांचे 75वे पार केल्याच्या नंतर होत जेवढे सिनियर बुवा आहेत तेवढे सिनियर बुवा आहेत त्यांचे सुद्धा वाढदिवस अशा प्रकारे साजरे झाले पाहिजे. बरोबर. शिक्षकांनी त्यांच्या मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे. असेच वाढदिवस साजरे कायम हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजनबद्ध असा हा कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांच्या शिष्यगणांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळे भजन क्षेत्र एकत्र आलं इकडे. त्यानिमित्ताने सर्व बुवांच्या गाठीभेटीने सर्व बुवा एकत्र या ठिकाणी बरोबर होत आहे. आणि नवीन वर्षाची चांगली सुरुवात झालेली आहे. चांगली सुरुवात झालेली आहे. आणि हे नवीन वर्ष सुद्धा बुवांना उदंड आयुष्य लाभो, आरोग्यदायी लाभो अशी मी ईश्वरचरणी या ठिकाणी. भजन प्रेमींना पण शुभेच्छा द्या नवीन वर्षाच्या.
नवीन वर्षाच्या सर्व बुवांना आणि सर्व भजनी श्रोत्यांना लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही पण या ठिकाणी नवीन वर्षाच्या आज पहिला दिवस आहे. त्या पहिल्या दिवसानिमित्तानं आम्ही विजय परबवांना शुभेच्छा देतो. त्यांना हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीचे जावं. आणि त्या ठिकाणी या ठिकाणी आलेल्या सर्व भजन प्रेमींना, मोठ्या ज्येष्ठ बुवांना आणि आमच्या भजनी सगळे श्रोते लोक जेवढे व्हिडिओ बघतात ते सर्वांना हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीचे जाऊ देत अशी माझ्या ब्राह्मण चरणी प्रार्थना करतो, माडकादेव चरणी प्रार्थना करतो आणि जरा शुभेच्छा देतो. धन्यवाद. 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 एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद मिळणे सगळ्यांसाठी. रघुवर आता काही सत्कार ज्यांना समोर घ्या खाली तिथे वाद्य जोडून घेऊया आपण. निघून जात आहे म्हणून सांगतो युट्यूब चॅनलला यांचं योगदान फार मोठं आहे आणि कार्यक्रमात आम्ही एकत्रित असतो. या ठिकाणी सर्वांसाठी जेवण गुंडू सावंत बुवा सुद्धा उपस्थित आहेत कार्यक्रमाला. नमस्कार बुवा. अशा प्रकारे सगळे बुवा एकदम उपस्थित आहेत. आणि सिंधुदुर्गातले आपले लाडके वादक योगेश सामंत सुद्धा आलेत कार्यक्रमाला. आणि कसा वाटला कार्यक्रम? सुंदर ना. ते सगळे बुवा एकत्र झाले. सगळे बुवा एकत्र आहे. सगळे भजन सम्राट म्हणजे भजन सृष्टी एकत्र झाली आपल्याकडची. आणि तुम्ही आता सकाळी आलं ना? नाही, आत्ताच आलो मी, लेट झालो. ओके ओके ओके. ठीक आहे ठीक आहे, चालेल. चला मग एन्जॉय करा. अशा प्रकारे सगळे भजनातले आपले नामांकित चेहरे आलेले आहेत इकडे. वैभूतीचा देवा आणि कीर्तनी. आज वैभूतीचा देव पण इथे प्रत्यक्ष आलेला असणार, कारण सगळे आपण भजन गायक करतो. वैभूतीचा देवा आणि कीर्तनी विठ्ठल 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 गावी तुला
शक्य नव्हतं, पण पांडुरंगाची त्याच्यावर कृपादृष्टी झाली म्हणून ते सेंचुरीपर्यंत सुद्धा जाऊ शकतात. विजय नामे हा रंगला, विजय नामे हा रंगला, हरिनामे जीवन हा कंठिला, हरिनामे जीवन हा कंठिला, जीवन हा कंठिला, विजया नामे हा रंगला, विजया नामे हा रंगला, हरिनामे जीवन हा कंठिला, नामे हा रंगला, जीवन हा कंठिला, नामे हा रंगला, जीवन हा कंठिला, नामे हा रंगला, नामे हा रंगला, हा कंठिला, हरे नामे जीवन हा कंठिला. आयुष्याचा भावगंध वाहिला, आयुष्याचा भावगंध वाहिला, आयुष्याचा भावगंध वाहिला, काल सुरलेचा पंचमगाठीला, काल सुरलेचा पंचमगाठीला, हो काल सुरलेचा पंचमगाठीला, काल सुरलेचा पंचमगाठीला, नामे हा रंगला, जीवन हा कंठिला, नामे हा रंगला, जीवन हा कंठिला, हरे नामे जीवन हा कंठिला. गुरु आदर तुम्ही चरणी वाहिला, गुरु आदर तुम्ही चरणी अर्पिला, गुरु आदर चरणी गुरु आदर तुम्ही चरणी अर्पिला, गुरु आदर तुम्ही चरणी अर्पिला, गुरु आदर तुम्ही चरणी अर्पिला, गुरु आदर तुम्ही चरणी अर्पिला. सौकर्या तुम्ही विठ्ठला देखिला, सौकर्या तुम्ही विठ्ठला देखिला, नामे हा रंगला, जीवन हा कंठिला, नामे हा रंगला, जीवन हा कंठिला, हरे नामे जीवन हा कंठिला, हरे नामे जीवन हा कंठिला, हरे नामे जीवन हा कंठिला. जीवन सारा भजनी वेठिला,
वेतीला ऐसा जीवन सारा भजनी वेतीला ऐसा जीवन सारा भजनी वेतीला आयुष्य लाभो तुम्हा संभव सगळ्यांना उलट आयुष्य दिलंय ऐसा जीवन सारा भजनी अर्पिला आयुष्य नावो श्रीधर विनवी देवाला नावो श्रीधर विनवी देवाला आयुष्य नावो श्रीधर विनवी देवाला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की माझं 9 दिवस झाले डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. जसा एकलव्याने आपल्या गुरुसाठी आपलं बोट कापून दिलेलं आहे पण हे बुवा जे आहेत हे आम्हाला खरोखर माझ्या तोडीचे बुवा आहेत ज्याच्यावेळी यांच्याबरोबर कार्यकर्ते केलेले आहेत खरोखर एक समोर काहीतरी आव्हान असतं असं वाटतं आणि त्याच्यामुळे भजन करण्यासाठी त्यांच्याबरोबर खूप मजा येते आणि तो योगायोग आला की आम्ही फार आनंदित असतोय म्हणून म्हणतोय म्हणून त्यांना उधळलं आयुष्य लाभू दे ते 100 वर्ष जगले तर आम्ही सुद्धा त्यांच्या मागून ते आमच्या पुढे सेंचुरी लावतायत त्याच्या मागे आम्ही येणार आहोत बुवांच्या मागे आमची सुद्धा आता 75वी बुवांचा आणि माझा जन्म जवळजवळ एकच आहे तारीख जवळजवळ माझा पण आता आजपासूनच माझा पण 75 मध्ये पदार्पण झालेलं आहे वय वर्ष 75 आयुष्य लाभो श्रीधर विनवी देवाला नामे हा रंगला जीवन हा कंठीला नामे हा रंगला जीवन हा कंठीला हरे नामे जीवन हा कंठीला विजय नामे हा रंगला विजय नामे हा रंगला